हिला मगाशी मी बोलली बाजारात माझ्याबरोबर चल म्हणून, तर आली नाही. मोबाईल, सतत मोबाईल. हां, बसून बसून ढुंगणाला कळ नाही आहे. मैत्रिणीचा फोन आला की जातेस ना बेडकासारख्या एवढ्या मारत. मग आईबरोबर येताना काय लाज वाटते का? खादीला लागतं ना तुला. मग बाजारातून सामान घेऊन येत नाही का? 4 भांडी तुला सांगितली मगाशी बेसिंगमध्ये, ती जरा धुवून घे. घासलीस? नाही घासली. कशाला घासशील? फुकटचा नोकर बसवलाय ना आई. 24 तास एका जागेवरती बसून नुसतं मोबाईलवरती कुटकुट 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 कुटकुट. हां, मग बोलायचं माझं वजन वाढलंय, माझं पोट सुटलंय, घरातली कामं कर. कार्टे, तुला कधी एक काम सांगितलं की कधी धड करत नाही. त्या दिवशी कचरा मारायला सांगितलं तर अर्धा कचरा पाठीमागे, भांडी घासायला सांगितलं तर फक्त ताटं घासून मोकळी झाली. टोपं कोण घासणार? अर्धवट कुठली. आज तू फक्त उंबरट्याच्या बाहेर पाय ठेव, तुझ्या दोन्ही तांगड्या तोडून ठेवणार. बघ कसे चोचले असतात. घावणे बनव, पनीरची भाजी बनव. कधी किचनमध्ये येऊन बोलतेस कांदा टॅमॅटो कापून देते म्हणून? आता काही गरज नाही. तुझी नाटकी ना आता खूप झाली. आता तुझं 12वी नंतर सरळ लग्न लावून देणार. बस. ते सासू आहे ना, उठता बसता जेव्हा ढुंगण फटके देईल ना, तेव्हा तुला आई समजेल. तुझ्यापेक्षा तर माझी बारकी पोरगी बरी आहे. चपात्या लाटल्या की लगेच भाजायला येते. आणि तू आई जेवण झालं काय? सारखाण कुठली. तुझ्याशी ना आता काय बोलून फायदाच नाही आहे. तू ना कुत्र्याच्या शेपटीसारखी झालेली आहेस. किती बोललं ना तरी पण हाय तिथेच येशील तू. हां, बोललेल्याची जरा लाज ठेव. हे गे गिळ. दुपारपासून उपाशी आहे ना, उपकार करा खाऊन तरी आता आमच्यावर.